आणि मला दुपारीच यायचं होतं, पण काही कामानिमित्त मला थांबावं लागलं आणि आता आलोय मी दादांना भेटायला. तुम्ही गंभीर आरोप केलाय की वाल्मिक कराड्याची बी टीम सक्रिय झाली आहे, मला धमकावत आहे, फोन येत आहेत. मी आज सकाळी विनंती केली आहे सर्वांना, जे कोणी या सिस्टीममध्ये आहेत, जे पोलीस प्रशासन आहे, ज्यावेळेस आरोपी PCR ला येतात, न्यायालय सुनावणीच्या दरम्यान येतात, तर हे विविध जे कधी बघितले नाहीत असे लोक तिथं कोर्टाच्या समोर येऊन दिवसभर बसतात, काही ओळखीचे असतात. तर आरोपीला हे समर्थन आहे का असा माझा प्रश्न आहे, किंवा केलेली गोष्ट ही बरोबर आहे का, किंवा आम्हाला कुठंतरी एक भीतीयुक्त वातावरणात आम्हाला करायचं की ह्यांना, यावर मी सकाळी प्रतिक्रिया दिली आहे. या क्षणाची एक मोठी बातमी आहे. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईच्या रुग्णालयात भेट घेतलेली आहे. या संदर्भात मला कुठलीही आत्तापर्यंत माहिती आलेली नाही आणि मला ही माहिती घेतल्याशिवाय मी म्हणजे त्यांच्याविषयी व्यक्त होणं. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियासमोर ही माहिती दिली आहे की जवळपास 4 तास त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे मुंबईमध्ये. याची सगळी शहानिशा समोर येईल काय ते, आणि मग त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊ की म्हणजे ती भेट का होती. एकीकडं आपण सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत. दादा ज्या दिवशी माझ्या भावाची हत्या झाली त्या दिवशी दादाला कमीत कमी 7 ते 8 तास रस्त्यावर बसावं लागलं होतं. तिथून झालेली ही न्यायाची लढाई सुरुवात. दादा जोपर्यंत या आरोपींना फाशी नाही होत, जे सगळे आरोपी जेरबंद नाही होत, तोपर्यंत दादा आणि सर्व जाती धर्मातील लोक या न्यायाच्या लढाईत आहेत आणि आमची पण अपेक्षा ती आहे आणि मागणी देखील आहे. आज जवळपास 70 दिवस उलटून गेलेले आहेत हत्या होऊन. प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. धमकीचं सत्र केव्हापासून सुरू झालं? ज्यावेळेस आरोपींची सुनावणी असते, ज्यावेळेस आरोपीचं कस्टडी असते, आरोपीला इकडून तिकडे घेऊन गेले जातात, तर तुम्ही कोर्टात देखील बघितलेलं आहे किती मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे. त्याच्या पुढच्या सुनावण्या VC द्वारे करण्यात येत आहेत. मग हे किती गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. जर तुम्ही आरोपीला कोर्टात घेऊन येताना जर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ होतोय, त्यांचे समर्थक गोंधळ करतात, तर हे गांभीर्यानं घेण्याचा भाग आहे, त्यांनी घेतलं पाहिजे. आणि त्याच म्हणजे हे पण तोच प्रकार आहे की कुठंतरी जे पीडित कुटुंब आहे त्याला कुठेतरी भीती घालण्याचा प्रयत्न, त्याला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न, ह्या माध्यमातून हे समोर येत आहे. सुरेश धस यांनी आताच प्रतिक्रिया दिलेली आहे की आमची पारिवारिक भेट होती. स्वतः सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिलं. मी एकाच भूमिकेत आहे, माझ्या भावाला न्याय पाहिजे. मग मी सगळ्या जे आपलं राज्य आहे, सगळे लोकप्रतिनिधी आहेत, आणि या सगळ्या भूमिकेमध्ये मनोज दादा एक पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस दादा आले. अतिशय गंभीर परिस्थिती होती. परिस्थिती अशी होती की FIR काय द्यायचा, FIR काय नोंद करायचा. आरोपीचा जे प्रशासनातले लोक आहेत त्यांना बिलकुल अभय होतं. त्यांना सगळ्यात मोठं काम पडलेलं होतं की हे जे रस्ता रोको केलेला आहे तिथं न्यायासाठीचा, तो मोडकळीस कसा येईल. आम्हाला अंत्यविधी करण्यासाठीची विनंती करत होते. पण दादांनी सांगितलं की आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत आरोपी म्हणजे FIR होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि दादांनी ते सगळं करून घेतलं आणि कुठंतरी न्यायाच्या दिशेला त्या दिवशीपासून सुरुवात झाली. खरं तर राज्य